लक्ष्मण हाकेंसंदर्भातली काल लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ समोर आला आणि ओबीसी आणि मराठा समाजात आरोप प्रत्यारोप सुरू झाले। लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन करून मराठा आंदोलकांना शिवीगाळ केल्याचा आरोप झाला। आज लक्ष्मण हाकेंनी आपल्या बदनामीमागे संभाजीराजे छत्रपती असल्याचा थेट आरोप केलाय। ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आपल्या विरोधात रचलेला हा कट असल्याचं हाकेंनी म्हटलंय। पुण्यातल्या भर रस्त्यावर मराठा तरुण आणि ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यात झालेली ही वादावादी। लक्ष्मण हाके हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करत मराठा तरुणांनी त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना घेराव घातला होता। यानंतर लक्ष्मण हाके आणि मराठा तरुण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। ससून हॉस्पिटल समोर दोन्ही समाजांकडून घोषणाबाजी केली जात होती। लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली। प्राथमिक अहवालात त्यांनी मद्यप्राशन केलं नसल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला। या घटनेनंतर लक्ष्मण हाकेंनी जोरदार हल्लाबोल करत स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपतींवर निशाणा साधलाय, तर स्वराज्य संघटनेकडूनही हाकेंवर पलटवार करण्यात आला। आणि हे भेकड आहेत। अरे तुम्ही मेंढपाळाच्या पोराला एका धनगराच्या पोराला एकटं गाठता। तुमच्यात जर धमक असेल ना, आडवं या आडवं। अरे भेकडानो पळून काय गेला मग? त्यावेळी शिवरायांना विरोधी करणाऱ्या अवलादी आजही पुण्यासारख्या शहरामध्ये आम्हाला बघायला मिळाल्या। हे भेकड आहेत, भेकड। यांच्यात जर दम असताना तर एकटा एकटा माझ्या समोर आला असता। छत्रपती संभाजीराजेंची उंची काय? हाके सूर्यावर थुंकल्याचा प्रकार करत आहेत। हाकेंचा आम्ही निषेध करतो। छत्रपती संभाजी महाराजांचं नाव तुम्ही अशा छोट्या मोठ्या प्रकरणांमध्ये घेऊ नका। मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगेंनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे। कोणाला कधी विरोधक मानत नाहीत आणि मानलं तर त्याला सोडत नाहीत। आपला रूल आहे आणि आपण आपल्या शब्दापासून आणि रूलपासून मागे हटत नसतो। त्यामुळे मानत नाही आणि वैयक्तिक जीवनात कोणाचे मी पडतच नाही। वैयक्तिक आयुष्य असतं त्याचं, त्यामुळे काही प्रश्नच येत नाही। ते ज्याचं त्याचं करणे, जशी करणे तसं भरणं म्हणते ते, जे त्याचं फळ जो तो भोगत असतो। पुण्यात घडलेल्या प्रकारावरून ओबीसी संघटना आक्रमक झाल्या। राज्यातील विविध भागात ओबीसी संघटनांनी रास्ता रोको केलाय। आतापर्यंत केवळ उपोषण आणि आंदोलनापुरता असलेला हा वाद आता वैयक्तिक पातळीवर घसरल्याचं बघायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सध्या राज्यामध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू आहे। आज ही यात्रा बीड जिल्ह्यातल्या माजलगावात पोहोचली। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माजलगावच्या नागरिकांना संबोधित केलं। अजित पवारांचं भाषण सुरू होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली। अजित पवारांनी बोलणं सुरू केलं तरी सुद्धा घोषणाबाजी काही थांबली नाही। पुढे बराच वेळ अजित पवारांच्या नावानं घोषणाबाजी सुरूच होती। तेव्हा अजित पवारांना मात्र राग अनावर झाला। यापुढे घोषणा दिल्या तर भाषण इथेच थांबवेन आणि निघून जाईल, असा दमच त्यांनी कार्यकर्त्यांना भरला। पत्रकार मित्र जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आता तू बोलला ना, मी भाषण बंद करेल, निघून जाईल। फालतूपणा बंद झाला पाहिजे। मगाशी दादांनी पण सांगितलंय, काही शिस्त बिस्त आहे का नाही? का तुम्हालाच कळतंय ना, आम्हाला काही कळत नाही? आम्हालाही कळतो, आम्ही पण तरुण पालनात उत्साह दाखवलेला आहे, पण काहीतरी त्याला शिस्त ठेवा ना। आणि महायुतीमधले नेते आपल्या भाषणांमधनं मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण या योजनेचा प्रसार करतात। अशातच अजित पवारांनी माजलगावच्या सभेत आचारसंहितेपूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून 3000 रुपये मिळणार आहेत अशी घोषणा केली आहे। लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वीच भाऊबीज मिळेल हा अजितदादांचा वादा आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं। तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या मायमाऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3000 रुपये परत तुम्हाला पाठवतो। जसं माझ्या रक्षाबंधनला आम्ही 3000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे। भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या मायबाऊलीला
मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओळणी देणार म्हणजे देणार. हा माझा वादा आहे.